या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा रानड्यांनी मांडला होता आणि त्याला म्हटलं जातं आर्थिक खंडणीचा सिद्धांत. तर रानड्यांनी लक्षात घ्या की ब्रिटिशांच्या वसाहतवादावर टीका करत असताना किंवा त्याच्यावर टिप्पणी करत असताना आर्थिक खंडणीचा सिद्धांत मांडला होता, हे लक्षात घ्या. रानड्यांनी जो वसाहतवादाची समीक्षा करत असताना जो सिद्धांत मांडलेला आहे त्याला आर्थिक खंडणीचा सिद्धांत असं म्हटलं जातं. ओके, हा जो आर्थिक खंडणी सिद्धांत आहे त्याला इकॉनॉमिक ट्रिब्यूट थिअरी असं म्हटलं जातं. ओके, थिओरी ऑफ इकॉनॉमिक ट्रिब्यूट, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ट्रिब्यूट. ओके, यस. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं रानड्यांना काय म्हटलं जातं, तर भारतीय लक्षात घ्या की आर्थिक राष्ट्रवादाचे जनक, फादर ऑफ द इकॉनॉमिक नॅशनलिझम असा उल्लेख रानड्यांचा केला जातो. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक असं रानड्यांना म्हटलं जातं. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक असा उल्लेख रानड्यांचा केला जातो. ओके, हे समजून घ्या.